बाळांनो, वेलकम बॅक. तुमचं सर्वांचं मनापासून वॉर्म वेलकम. बघा, आजपासून आपल्याला ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टमचा स्टडी करायचा आहे. जी आपली एक्सक्रिटरी सिस्टम आहे ती कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, त्या सगळ्या ऑर्गनची ॲनाटॉमी कशा प्रकारची आहे, त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर त्याची फिजिओलॉजी म्हणजे त्याचं फंक्शन कशा प्रकारचं आहे, ते कशा प्रकारे काम करते. आणि बघा, याच्याशी रिलेटेड काही डिसीजेस सुद्धा विचारल्या जातात. त्या सगळ्या डिसीजेसची स्टडी सुद्धा आपल्याला करायची आहे. हा जो आपला टॉपिक आहे याच्यानंतरचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग सुद्धा टॉपिक आहे. कारण आपल्याला आपल्या स्टडी करायचं आहे. आपले जे आपल्या बॉडीमध्ये जी एक्सक्रिटरी सिस्टम आहे त्या एक्सक्रिटरी सिस्टमचा स्टडी करायचा आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कसं वर्किंग चालतं हे आपल्याला माहीत पडेल. त्याचबरोबर हे जे टॉपिक आहे, हे जे पॉईंट आहेत, हे नीटच्या दृष्टीने सुद्धा खूप कामाचे आहे आणि NCERTच्या किंवा आपल्या स्टेट बोर्डच्या CETच्या दृष्टीने सुद्धा भरपूर कामाचे आहे. त्यामुळे फुल फोकसनी, कॉन्सन्ट्रेशननी ऐका हे सगळं काही. आता लास्ट लेक्चरमध्ये बघा, आपण काही बेसिक टर्म समजून घेतल्या होत्या, जसं की ऑस्मो कन्फर्मर काय आहे, ऑस्मो रेग्युलेटर्स काय आहे, अमायनोटेलिझम, गुआनोटेलिझम, अशा काही बेसिक टर्म होत्या. खूप इंटरेस्टिंग पॉईंट होते. त्याचबरोबर आपल्याला काही आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन्स विचारले होते. त्या क्वेश्चन्स खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन होते ते, आणि आपण त्याचे आन्सर द्यायचा सुद्धा प्रयत्न केला. तर लास्ट लेक्चर खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी खूप जनरल नॉलेज असं होतं, खूप माहिती होती त्याची. तर आता ही लास्ट लेक्चर जे आहे तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, ती जरूर जाऊन बघा. आता या व्हिडिओ लेक्चरपासून आपण ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टम शिकणार आहे. एक्सक्रिटरी सिस्टम कशासाठी असते आपल्या बॉडीमध्ये? तर आपल्या बॉडीमध्ये नावातच आहे एक्सक्रिटरी सिस्टम, म्हणजे जे उत्सर्जन, मराठीमध्ये म्हणतात त्याला उत्सर्जन संस्था. जे बॉडीमध्ये जे काही कचरा, जो वेस्टेज प्रोडक्ट तयार होतात ते सगळं बाहेर उत्सर्जन करायला, बाहेर फेकायला बॉडीच्या आपल्याकडे आहे एक्सक्रिटरी सिस्टम प्रॉपर्टी. तसे तर भरपूर सारे एक्सक्रिटरी ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्याच्याबद्दल पण आपण शिकणार. पण एक जो मेन आपला एक्सक्रिटरी ऑर्गन आहे तो आहे किडनी. या किडनीबद्दल आपल्याला खूप सारं डिटेल शिकायचं आहे. तर बघा, एक्सक्रिटरी सिस्टम कशासाठी आहे? तर आपल्या बॉडीमध्ये जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, जसं की अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड वगैरे जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होतात, त्याचबरोबर आणखी बाकीचे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकायला, बॉडीच्या बाहेर फेकायला आपल्याकडे एक्सक्रिटरी सिस्टम आहे. त्याच्यामधला मेन ऑर्गन आहे आपला किडनी. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये वॉटरचा बॅलन्स, पाण्याचा बॅलन्स मेंटेन ठेवायसाठी आपल्याकडे आहे किडनी किंवा आपली आहे एक्सक्रिटरी सिस्टम. तर असा ह्या एक्सक्रिटरी सिस्टमचा रोल आहे. त्या सगळ्यांबद्दल आपल्याला खूप सारं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. पण आता आपल्याकडे तर प्रॉपर, आपण तर खूप डेव्हलप इव्हॉल्व ऑर्गॅनिझम आहे ना, आपण मोठे ॲनिमल आहे, चांगले ॲनिमल आहे आपण. तर त्यामुळे देवानी काय आहे की आपल्याला प्रॉपर अशी एक्सक्रिटरी सिस्टम दिलेली आहे. आपल्याकडे मस्त किडनी आहेत, आपल्याकडे युरेटर आहे, युरेथ्रा आहे, असं प्रॉपर आपल्याकडे सगळं ऑर्गन्स आहे, व्यवस्थित सिस्टम आहे आपल्याकडे. पण काही काही बिचारे ऑर्गॅनिझम असे आहे या पृथ्वीवर की आपल्यासाठी सारखे इव्हॉल्व नाही आहेत, ते मोठे नाही आहेत. त्याच्यामुळे देवानी यांच्यामध्ये काय काय सोय केलेली आहे एक्सक्रिशनसाठी ते पण आपण समजून घेऊ. यांच्या बॉडीमध्ये काय काय एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत, किडनी सारखे काही ऑर्गन आहेत का ते पण आपण बघू. बघा, किडनी तर सगळ्यांमध्ये नाही आहे. जे मोठे मोठे ॲनिमल्स आहेत, ह्युमन आहे किंवा मग बाकीचे जे मॅमल्स वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये किडनीसारखा ऑर्गन आहे एक्सक्रिशनसाठी. पण सगळ्याच ॲनिमलमध्ये काही एक्सक्रिशनसाठी किडनीसारखा ऑर्गन नाही. मग त्यांच्यामध्ये काय काय ऑर्गन आहेत याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातात. तुम्ही बघा, नीटचे पेपर बघा, CETचे पेपर बघा, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात की जे बाकीचे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत. तर याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सगळ्यात आधी देणार. तर बघा, ह्या बोर्डवर सुद्धा मी लिहिलेलं आहे की बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. तर याच्यावरती क्वेश्चन येतात, तर व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवा. जसं की आता बघा, प्लॅटीहेल्मिन्थिस जो आहे, ज्याला आपण चपटे कृमी असं म्हणतो, त्या प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये कोणते एक्सक्रिटरी ऑर्गन्स त्याच्या बॉडीमध्ये आहेत. बॉडीमध्ये जे वेस्टेज तयार होतं, जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ते बाहेर फेकायला याच्याकडे कोणते ऑर्गन्स आहेत. तर प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये आहे फ्लेम सेल्स किंवा प्रोटोनेफ्रिडिया असं म्हटलं जातं त्याला. तर हे फ्लेम सेल्स असतात किंवा प्रोटोनेफ्रिडिया असतात, यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून ते काम करतात. तर हे ट्युब्युलर असे ऑर्गन्स आहेत किंवा फ्लेम सेल नावातच फ्लेम सेल्स आहेत. ह्या आता बघा, ह्या फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया हे जे आहे हे सगळं तुम्हाला ॲनिमल किंगडम जो आहे त्या ॲनिमल किंगडममध्ये तुम्हाला सुद्धा परत याच्याबद्दल भरपूर सारी माहिती दिलेली आहे. तुम्ही ॲनिमल किंगडम जेव्हा शिकणार तेव्हा तुम्हाला हे वर्ड जरूर येतील. तो तुम्ही लक्षात ठेवा. ॲनिमल किंगडम शिकताना त्या ॲनिमल किंगडममध्ये सुद्धा हे वर्ड रिपीट झालेले आहेत. जसं की प्लॅटीहेल्मिन्थिसमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स फ्लेम सेल्स आहेत किंवा प्रोटोनेफ्रिडिया आहेत. त्यानंतर ॲनिलिड जे असतात, त्या ॲनिलिड किंवा ॲम्फिऑक्सस, रोटिफर्स यांच्यामध्ये जे आहे नेफ्रिडिया नावाचे ऑर्गन्स आहेत. एक्सक्रिशनसाठी कोणते ऑर्गन आहे त्यांच्याजवळ आहे नेफ्रिडिया नावाचे ऑर्गन्स. त्यानंतर जे ऑर्थ्रोपोड्स आहेत, भरपूर सारे पायावाले जॉईंटेड लेग्स ॲनिमल, या सगळ्यांबद्दल तुम्हाला मी तो सांगितलं आहे की किंगडम ॲनिमेलिया जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती आहे याच्याबद्दल सगळी. जर ऑर्थ्रोपोड जे आहे ॲनिमल्स आहेत, त्या ऑर्थ्रोपोडमध्ये
कोणते कोणते एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत, तर या ऑर्थोपोडमध्ये आहे इन्सेक्ट्स येतात. इन्सेक्ट जे आहेत जसं की कॉकरोच वगैरे जे असतील त्यांच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स आहे. कोणते ऑर्गन्स आहेत एक्सक्रिशनसाठी? माल्फिजियन ट्युब्युल. जेव्हा आपण कॉकरोचचा स्टडी करू तेव्हा या माल्फिजियन ट्युब्युल आपल्याला आणखीन त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. माल्फिजियन ट्युब्युल येईल त्याच्यामध्ये. माल्फिजियन ट्युब्युल काय करतात? एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून ते काम करतात. जसे आपल्या बॉडीमध्ये कशी किडनी आहे तसेच हे छोटे ॲनिमल आहेत त्यांच्यामुळे यांच्यामध्ये किडनीसारखं वगैरे स्ट्रक्चर नाही, तसं ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. तर किडनीच्या ऐवजी काय आहे यांच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल प्रेझेंट आहे. त्याचबरोबर जे क्रस्टेशियन्स असतात जसे प्रॉन्स, खेकडे, झिंगे वगैरे जे आहेत ना, तर हे सुद्धा ऑर्थोपोडच आहेत. तर या क्रस्टेशियन्समध्ये ग्रीन ग्लँड असतात. काय असतात? कोणत्या ग्लँड आहेत? एक्सक्रिटरी ऑर्गन ग्रीन ग्लँड म्हणतात या. तर याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत बघा, आणि खूप इम्पॉर्टंट हे टॉपिक आहेत. हेच तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲनिमल किंगडम शिकणार त्या ॲनिमल किंगडममध्ये हे पार्ट परत रिपीट होणार आहे एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून. तर ते व्यवस्थित तऱ्हेनं तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपल्याला ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टमचा स्टडी करायचा आहे डिटेलमध्ये. तर सगळ्यात आधी तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम जी आहे आपली ही कशापासून बनलेली आहे, कारण सिस्टम आहे ती, आणि आपल्याला माहिती आहे की सिस्टम कशापासून बनलेली असते. सिस्टममध्ये असतात ऑर्गन्स भरपूर सारे. तर कोणत्या कोणत्या ऑर्गन्स आहे आपल्या ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टममध्ये, तर ते एकदा नोट डाऊन आपण करून घेऊ. तर ह्युमनमध्ये जी एक्सक्रिटरी सिस्टम आहे ती कोणत्या कोणत्या ऑर्गनपासून फॉर्म झालेली आहे, तर याच्यामध्ये आहेत 2 किडनी, पेअर ऑफ किडनीज 2 आहेत, दोन्ही साईडला 2 किडनी. त्याचबरोबर पेअर ऑफ युरेटर्स 2 लघवीच्या अशा ट्यूब आहेत, युरेटर्स म्हणतात त्याला, 2 आहेत त्या. त्यानंतर एक आहे युरिनरी ब्लॅडर, किंवा याला सिम्पली ब्लॅडर म्हणतात, जिथे आपली लघवी जमा होते ती ब्लॅडर, थैली लघवीची ती एक आहे. त्याचबरोबर एक आहे युरेथ्रा. तर अशा आपल्या या सगळ्या ऑर्गन्सपासून आपली बनलेली आहे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. यालाच युरिनरी सिस्टम सुद्धा म्हणतात, कारण हे सगळं लघवीशी रिलेटेड आहे ना, आपल्या युरिनशी रिलेटेड आहे, त्यामुळे याला युरिनरी सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर याला एक्सक्रिटरी सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, या सगळ्या याचा आपल्याला 1 बाय 1 करून स्टडी करायचा आहे. किडनी, युरेटर, ब्लॅडर, त्याचबरोबर युरेथ्रा, या सगळ्याची आपल्याला ॲनाटॉमी कशा प्रकारची आहे, याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर याचं फंक्शन काय कशा तऱ्हेचं आहे, याची फिजिओलॉजी काय आहे, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये 1 बाय 1 करून समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी बघा, आपल्या या बुकमध्ये, आपल्या या टेक्स्ट बुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आहे. पेज नंबर 178 वरती आपली ही डायग्राम दिलेली आहे एक्सक्रिटरी सिस्टमची. पण ही डायग्राम जी आहे याला लेबलिंग केलेलं नाही. एक्सक्रिटरी सिस्टम तुम्ही आधी पण शिकलेले आहे, 9 किंवा 10 मध्ये असताना तुम्ही शिकले असणार. तुम्ही किडनीचं स्ट्रक्चर काढलं असणार, तुम्ही त्याला व्यवस्थित लेबलिंग केलेलं असणार. आता इथे तुम्हाला अशी ब्लँक डायग्राम दिलेली आहे. फक्त ऑर्गन्स दिलेले आहे पण त्याचे नावं दिलेले नाहीत, म्हणजे त्याला लेबलिंग केलेली नाही. आता आपल्याला त्याला लेबलिंग करून सांगायचं आहे. तर कोणत्या ऑर्गनला काय काय म्हटलं जातं, तर ही आपली एक्सक्रिटरी सिस्टम आहे, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. मी जाणून तुम्हाला ही डायग्राम काढून दिलेली नाही. आता तुमच्या समोर ती डायग्राम येईल, ती बघा. आता काय काय दिसते आपल्याला ह्या ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम किंवा युरिनरी सिस्टममध्ये, तर याच्यामध्ये आहेत 2 किडनीज. बघा, दोन्ही साईडला 2 किडनीज आहेत. त्या किडनीवर ती 2 छोट्या छोट्या अशा ग्लँड आहेत. दोन्ही किडनीवर 2 ग्लँड आहेत. काय म्हटलं त्याला? त्या दोन्ही ग्लँडला म्हटलं ॲड्रिनल ग्लँड्स. काय म्हणतात त्याला? ॲड्रिनल ग्लँड. बघा, 2 किडनी आहेत, त्या दोन्ही किडनीवर 2 ॲड्रिनल ग्लँड आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन पुढे पण येऊ शकतील की किडनीवर कोणत्या ग्लँड प्रेझेंट आहेत. तर किडनीवर कोणत्या ग्लँड प्रेझेंट आहेत? ॲड्रिनल ग्लँड प्रेझेंट आहेत किडनीवर. त्यानंतर तुम्हाला दिसेल की त्या किडनीमधून जी तयार झालेली जी लघवी आहे आपली, जी युरिन आहे, ते युरिन आपल्या या युरिनरी ब्लॅडरमध्ये आणण्यासाठी 2 ट्यूब दिसतात तुम्हाला. 2 ट्यूब, त्या ट्यूबला म्हटलं युरेटर्स. काय म्हणतात? युरेटर. बघा, त्या किडनीमधून 2 ट्यूब निघाल्या, त्या आहेत युरेटर्स, 2 युरेटर. मग आता हे आपली सगळी युरिन जी आहे, लघवी जी आहे आपली युरिन, हे कुठे जमा होते? एका अशा थैलीसारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसते, एक सॅक लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसते. त्या सॅक लाईक स्ट्रक्चरला काय म्हणतात? त्या सॅक लाईक स्ट्रक्चरला नाव आहे त्या स्ट्रक्चरला म्हणतात युरिनरी ब्लॅडर, किंवा सिम्पली त्याला ब्लॅडर पण म्हणतात. थैली आहे, पाऊच, सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर एक आणखीन ऑर्गन आहे पूर्ण आपल्या बॉडीमधून युरिन बाहेर काढायला. या ब्लॅडरला एक जोडलेला ऑर्गन आहे. कोणता ऑर्गन आहे? त्याला म्हणतात युरेथ्रा. बघा, तर अशा तऱ्हेनं ही डायग्राम आहे कंप्लीट. तर याचं इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा आहे. इंटरनल स्ट्रक्चर आपण जे आहे किडनीचं ते नंतर समजून घेऊ. सगळ्यात आधी तर आता हे आपण याला लेबलिंग केलेलं आहे. अशा तऱ्हेनं आपल्या ह्या किडनीचं स्ट्रक्चर आहे. आता 1 बाय 1 करून आपण हे जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत आपले, किंवा युरिनरी ही जी आपली सिस्टम आहे, युरिनरी ऑर्गन्स जे आहेत, याचं सगळ्यांचं आपल्याला स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी इम्पॉर्टंट जो ऑर्गन आहे तो आहे आपला किडनी. त्या किडनीचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊ सगळ्यात आधी.
तर सगळ्यात आधी या किडनीचं आपण शेप, साईज, डायमेन्शन, कलर वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. एकदा काय आपल्याला एक जनरल ओव्हरलुक करायचं ह्या किडनीबद्दल. वरून आपली किडनी पाहिली आपण, वरून जर आपण किडनी पाहिली तर कशा टाईपनी ती दिसते, त्याचा शेप, साईज कसा आहे, कलर कसा आहे हे आपण ऑब्झर्व करून सांगू शकतो. तर बघा आपण सगळ्यात आधी शेप, साईज, कलर वगैरे अशी माहिती घेऊ आपण या किडनीची, किंवा आपण याला म्हणू डायमेन्शन. आपल्या किडनीचे काय डायमेन्शन आहे ते समजून घेऊ. आता बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण ही किडनी ऑब्झर्व करतो, जेव्हा कोणत्याही पिक्चर तुम्ही बघा किडनीचं, कोणतीही डायग्राम बघा किडनीची, त्याला कलर कोणता दिलेला असते तर त्याचा कलर असतो एकदम डार्क रेड. किडनीचा कलर जेव्हा तुम्ही किडनीला ऑब्झर्व करता, कुठेही जेव्हा तुम्ही किडनी बघाल तेव्हा किडनीचा कलर कसा आहे, डार्क रेड कलर आहे त्याचा, डार्क रेड. ठीक आहे, तर झाला कलर. आता याचा शेप कसा दिसतो तुम्हाला, कसा दिसतो तर बीन शेप आहे. किडनी कशा आहेत आपल्या, बीन शेप आहेत. बीन माहिती आहे ना आपल्याला, घेवड्याची जी शेंग असते त्या घेवड्याच्या शेंगीमध्ये तो दाना असतो, त्या दाण्या किंवा त्या सीड सारखा याचा शेप आहे. घेवड्याच्या शेंगीसारखा याचा शेप आहे, बीन शेप. इट इज बीन शेप्ड ऑर्गन. कसा आहे, बीन शेप्ड. बीन शेप्ड आहे असा आपली किडनी. बघा अशा टाईपची, हा बीन. आता याचा एक डायमेन्शन आपण समजून घेऊ, याची लेंथ किती आहे, याची विड्थ किती आहे वगैरे हे सगळं समजून घेऊ वन बाय वन करून. आता सगळ्यात आधी तर या किडनीची लेंथ किती आहे हे समजून घेऊ. आता बघा किडनीची ॲव्हरेज जी लेंथ आहे ती 10 ते 12 सेंटीमीटर असते, एवढी असते. किती असते, 10 to 12 सेंटीमीटर. 10 to 12 सेंटीमीटर एवढी आपली किडनी लॉंग आहे. कशी आहे, 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग आहे आपली किडनी, 10 ते 12 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याचबरोबर याची विड्थ किती आहे, याची विड्थ आहे 5 ते 7 सेंटीमीटर. किती आहे, 5 to 7 सेंटीमीटर एवढी किडनीची आपल्या विड्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर याची थिकनेस किती आहे, किडनीची थिकनेस आहे नियर अबाउट 3 सेंटीमीटर थिक. किती आहे, किडनी 3 सेंटीमीटर एवढी थिक आहे, अशी जाड आहे. तर हे आहे किडनीचं डायमेन्शन. बघा काय काय समजलं आपल्याला, किडनी म्हणजे आपली ही बंद मुठ्ठी जी आहे ना, या बंद मुठ्ठीच्या डबलनी अशा आकाराची आहे, समजून चला अशी. तर याचा शेप तसा बीन सारखा आहे, रेड कलर आहे याचा. त्याचबरोबर याची साईज, याची जी लेंथ आहे 10 ते 12 सेंटीमीटर एवढी ॲव्हरेज लेंथ आहे याची. याची विड्थ आहे 5 ते 7 सेंटीमीटर एवढी विड्थ आहे. आणि थिकनेस किती आहे, थिकनेस आहे 3 सेंटीमीटर एवढा थिकनेस आहे आपल्या या किडनीचा. त्यानंतर याचं वेट किती असते तर याचं ॲव्हरेज जे वेट पकडलेलं आहे ते आहे 120 पासून तर 170 ग्रॅम एवढं याचं ॲव्हरेज वेट आहे. बघा आपल्या या किडनीचं ॲव्हरेज वेट आहे 120 to 170 ग्रॅम एवढं. आता मेल आणि फिमेलमध्ये किडनीचं वेट व्हॅरी होते. मेलमध्ये किडनी थोडीशी जड आहे, त्याचं वेट जास्त आहे. फिमेलमध्ये किडनी थोडीशी लाईट वेट आहे, किडनीचं वेट कमी आहे फिमेलमध्ये. तर दोघांमध्ये किती आहे ते आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, तर ते पण आपण समजून घेऊ. मेलमध्ये किडनीचं ॲव्हरेज वेट आहे 150 ग्रॅम. किती आहे, 150 ग्रॅम. आणि फिमेलमध्ये किडनीचं वेट जे आहे ते आहे 135 ग्रॅम. तर एवढे किडनीचं वेट आहे. मेल आणि फिमेलमध्ये डिफरंट आहे, ते एक समजून घ्या. तर ठीक आहे, तर अशा तऱ्हेने आपण हे किडनीचं शेप, साईज, कलर, डायमेन्शन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहे. खूप इझी आहे. बघा ऑब्झर्व करा तुम्ही किडनीला, तुम्ही पहिल्या किडनीला पाहिल्यानंतर काय काय तुमच्या मनामध्ये येतात गोष्टी त्या समजून घ्या. बघा खूप इझी आहे ह्या सगळ्या कन्सेप्ट. बऱ्याचदा क्वेश्चन सिंपल क्वेश्चन कधी याच्यावरती विचारला पण जातात. आता आपण याच्याबद्दल सगळं पाहिलेलं आहे, शेप, साईज वगैरे हे ते. आता ह्या किडन्या ज्या आहेत त्या आहेत तरी कुठे प्रेझेंट, याची आता एकदा पोझिशन पण आपण समजून घेऊ. की किडनी जी आहे आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहेत, आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीजमध्ये आपली किडनी जी आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटीजमध्ये प्रेझेंट आहेत. आणि त्याचबरोबर आपलं जे स्टमक आहे ना, पोट, आपल्या स्टमकच्या मागे आहे आपली किडनी, म्हणून त्याला रेट्रोपेरिटोनियल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रेट्रोपेरिटोनियल. बघा खूप हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, वारंवार विचारला सुद्धा जातो, रेट्रोपेरिटोनियल. किडनी कशी आहे, किडनीला काय म्हणून ओळखलं जाते, किडनी इज कॉल्ड रेट्रोपेरिटोनियल. वाय इट इज कॉल्ड रेट्रोपेरिटोनियल, बिकॉज इट इज प्लेस्ड बिहाइंड द स्टमक. आपल्या स्टमकच्या मागे आहे आपली किडनी, म्हणून त्याला रेट्रोपेरिटोनियल असं म्हटलं. तर आपल्याला इथपर्यंत समजलं की किडन्या ज्या आहे आपल्या या दोन किडनी आहे आपल्याला, त्या दोन्ही किडन्या ज्या आहेत त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत आणि स्टमकच्या मागे आहेत. ठीक आहे, 2 आहेत त्या संख्येने. एक लेफ्ट साईडला किडनी आहे, एक राईट साईडला किडनी आहे. आणखीन एक इम्पॉर्टंट, जी राईट साईडची किडनी आहे ती थोडीशी खाली असते, लेफ्ट साईडची जी किडनी आहे ती थोडीशी वरती असते. बघा आता फॉर एक्झाम्पल ही एक किडनी आहे आणि ही एक किडनी आहे. ठीक आहे,
तर असं समजू आपण की हे राईट साईडची किडनी आहे आणि ही लेफ्ट साईडची किडनी आहे. तर राईट साईडची किडनी थोडीशी खाली आहे आणि लेफ्ट साईडची जी किडनी आहे, लेफ्ट साईड आणि याला म्हणू आपण राईट साईड, लेफ्ट साईडची किडनी थोडीशी वरती आहे. लक्षात आलं का तुमच्या? तर जी आपली राईट साईडची किडनी आहे ती थोडीशी खाली झुकलेली आहे, खालच्या साईडला आहे आणि लेफ्ट साईडची किडनी थोडीशी वरती आहे. इथपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता ही जी आपली किडनी आहेत ह्या कुठे आहेत आपल्या बॉडी, हे जे मीडियन प्लेन आहे ना आपलं, हे मीडियन लाईन जी आहे आपली पूर्ण बरोबर सेंटरमधून जर अशी लाईन पास केली तर त्याला मीडियन लाईन असं म्हणतात किंवा मीडियन प्लेन असं म्हणतात. बरोबर सेंटरमधून लाईन पास केली तर त्या बरोबर मीडियन लाईनच्या आजूबाजूला आपल्या किडन्या आहेत. जी मीडियन लाईन आहे किंवा जी मीडियन प्लेन आहे आपल्या बॉडीचं, त्या मीडियन लाईनच्या दोन्ही साईडला, म्हणजे बघा ह्या दोन किडनी आहेत तर याच्या मधोमध बरोबर अशी ही लाईन जर आपण टाकली तर या लाईनच्या बरोबर दोन्ही साईडला ह्या आपल्या दोन किडनी आहेत आहे ना. बरोबर दोन लाईन अशी पास केली तर या साईडला एक किडनी, या साईडला अशी एक किडनी. किंवा जो आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे, पाठीचा जो कणा आहे, त्या पाठीच्या कण्याच्या आजूबाजूला दोन किडनी प्रेझेंट आहेत. आता त्याचबरोबर बघा ह्या किडनी आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये तर आहेच, त्याचबरोबर आणखीन याची एक्झॅक्ट पोझिशन कशी आहे तर ह्या 12th थोरॅसिक आणि 3rd लुंबार व्हर्टिब्रामध्ये प्रेझेंट आहेत. काय आहेत पोझिशन लक्षात ठेवा, 12th थोरॅसिक, टी म्हणजे का थोरॅसिक, आणि 3rd लुंबार, एल म्हणजे लुंबार. आता हे काय आहे 12th थोरॅसिक आणि 3rd लुंबार? तर बघा आपल्या ह्या ज्या रिब्स आहेत, ह्या छातीच्या बरगड्या म्हणतो आपण, ह्या ज्या रिब्स आहेत ह्या किती आहे, ह्या 12 पेअर्स आहेत. किती पेअर आहे यांच्या? 12 पेअर. बघा मी तुम्हाला इथे असे डायग्राम काढून दाखवतो. फॉर एक्झाम्पल हे आहे आपलं छातीचं मेन बोन, स्टर्नम म्हणतात त्याला, आणि अशा ह्या आपल्या बरगड्या आहेत, याला बरगड्या किंवा आपण रिब्स असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? रिब्स म्हणतो. ह्या आहेत आपल्या रिब्स, असा छातीचा पिंजरा. तर याच्यातली ही 1 2 3 4 हे 11 आणि हे 12 किती असतात? ह्या 12 म्हणजे 24 रिब्स आहेत आपल्या. किती आहे बरगड्या? 24 बरगड्या, 24 रिब्स आहेत. त्याच्यापैकी ही जी लास्ट वाली जी रिब्स आहे 12वी जी रिब्स आहे आपली, हे पेअर म्हणजे ही इकडून आपण 12वी म्हणतो याला, ठीक आहे. तर ह्या फ्लोटिंग रिब्स म्हणतात. तर याच्याच मागे आपल्या किडनी प्रेझेंट आहेत, याच्याच मागे आपल्या किडनी प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या रिब्स काय करतात, ह्या लास्टवाल्या रिब्स 1 2 3 4 लास्टवाल्या ज्या रिब्स आहेत 12 त्या आपल्या किडनीला प्रोटेक्शन करायचं काम करतात, लास्टवाल्या ह्या, ठीक आहे. त्याचबरोबर आपला हा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे 3rd लुंबार म्हणतात त्याला. काय म्हणतात याला? 3rd लुंबार. 3rd लुंबार व्हर्टिब्रा जो आहे तो आपल्या किडनीला प्रोटेक्शन करतो मागच्या बाजूला, आणि समोरच्या बाजूला ह्या 12 थोरॅसिक रिब्स आपलं किडनीचं प्रोटेक्शन करतात. तर या दोघांच्या मध्ये 3rd लुंबार आणि 12 थोरॅसिक रिब्सच्या मधात आपली किडनी प्रेझेंट आहे. तर अशा तऱ्हेने ही किडनी जी आहे ही आपल्या बॉडीमध्ये प्लेस्ड आहे, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण याची एक्सटर्नल मॉर्फोलॉजी समजून घेतली. किडनीचा आपण शेप, साईज, डायमेन्शन, त्याच्या पोझिशन काय आहे, ती कुठे प्रेझेंट आहे, या सगळ्यांबद्दल आपण म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर त्याचं समजून घेतलेलं आहे किडनीचं. आता आणखीन थोडंसं या किडनीबद्दल आणखीन थोडंसं डिटेलमध्ये पाहू. तर त्याचं इंटरनल सध्या स्ट्रक्चर आपल्याला बघायचं नाही, थोडंसं आणखीन याच्या वरच्या स्ट्रक्चरबद्दल आपल्याला बघायचं आहे. आता आपण हे तर शिकलो की आपल्या ज्या किडनीज आहेत त्या अशा बीन शेप्ड आहेत. कशी किडनीचा शेप आहे? असा बीन किंवा अशा घेवड्याच्या शेंगीसारखा त्याचा असा आकार आहे, ठीक आहे. अशा बीन शेप्ड आपल्या किडनीज आहेत. दोन आहे, लेफ्ट आणि राईट साईडला दोन किडनी आहेत. आता आपल्याला या किडनीकडे बघून आपल्याला लक्षात येईल की हा जो पार्ट आहे हा फुगीर असा पार्ट आहे, हा आउटर पार्ट आहे. म्हणजे हा सरफेस कसा आहे? हा कॉन्व्हेक्स आहे. किडनीचा कसा आहे? कॉन्व्हेक्स सरफेस आहे. आणि हा जो आतला पार्ट आहे हा थोडासा आत दबलेला आहे. हा इनर सरफेस आहे, हा आउटर सरफेस आहे समजून चला. आउटर सरफेस कसा आहे? कॉन्व्हेक्स. आणि हा इनर सरफेस कसा आहे आपल्या किडनीचा? तर इनर सरफेस आहे कॉन्केव. कसा आहे? कॉन्केव. कॉन्केव सरफेस आहे इनर, ठीक आहे ना. आपल्याला हे तर बिलकुल सिंपल गोष्ट आहे. हा फुगलेला पार्ट कॉन्व्हेक्स आहे, आतला पार्ट जो कॉन्व्हेक्स आहे, ठीक आहे. आता इथे आपल्या हा जो कॉन्केव सरफेस आहे या किडनीचा, जो आतला जो पार्ट आहे, इथे असं नॉच लाईक स्ट्रक्चर आहे. कसं? नॉच आहे इथे. या नॉचला काय म्हणतात? या नॉचला हायलम असं म्हणतात किंवा हिलस असं म्हणतात. हायलम ऑर हिलस. हे जे इथे नॉच लाईक स्ट्रक्चर दिसते आपल्याला या किडनीमध्ये, या डायग्राम मध्ये सुद्धा येईल बघा. हायलम काय आहे? तर या हायलम काय आहे तर बघा, नॉच, किडनीमध्ये जो नॉच आहे त्या नॉचला हायलम असं म्हणतात किंवा हायलस असं म्हणतात. हा जो नॉच आहे याला म्हणतात हायलम किंवा हिलस. हायलस किंवा हायलम असे दोन्ही वर्ड याच्यासाठी वापरले जातात. तर किडनीमध्ये जो आतल्या बाजूला नॉच आहे त्या नॉचला म्हटलं जातं हायलम. लक्षात ठेवा, क्वेश्चन सुद्धा येतात याच्यात.
आता या हायलम हा जो पार्ट आहे याच्यामधून काय काय एंटर होते, सगळ्या गोष्टी या हायलम मधूनच पास होतात किडनीमध्ये आणि या हायलम मधूनच किडनीमधून त्या गोष्टी बाहेर पण येतात. त्या हायलम मध्ये काय काय घुसलेलं आहे बघा. तर आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की या हायलम मधूनच या किडनीमध्ये ब्लड आतमध्ये जाते. तर किडनीमध्ये ब्लड नेणाऱ्या आर्टेरीचं नाव काय आहे बघा. हार्ट पासून तर किडनीला ब्लड सप्लाय करणारी आर्टरी रिनल आर्टरी म्हणतात. त्याला काय म्हणतात? रिनल आर्टरी. या डायग्राम मध्ये बघा तुम्ही, जी आपण डायग्राम बघितलेली आहे तिथे रिनल आर्टरी आले असेल वर्ड. तर रिनल जेव्हा वर्ड येईल तेव्हा समजून चालायचं की तो किडनीशी रिलेटेड वर्ड आहे. समजून चालाय, रिनल वर्ड आला की कशाशी रिलेटेड असेल? किडनीशी रिलेटेड असेल. तर किडनीला ब्लड सप्लाय करणाऱ्या आर्टरीला म्हणतात रिनल आर्टरी. काय नाव आहे त्याला? रिनल आर्टरी असं म्हणतात. त्याचबरोबर किडनीमधून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, अशुद्ध रक्त जे आहे किडनीमध्ये जमा झालेलं, ते अशुद्ध रक्त बाहेर काढायला सुद्धा एक व्हेसल आहे, ब्लड व्हेसल आहे. त्या ब्लड व्हेसलला म्हटलं जातं रिनल व्हेन. काय म्हटलं जातं त्याला? रिनल व्हेन. बघा तुम्ही इथे बघू शकता डायग्राम मध्ये रिनल व्हेन. तर हे सगळ्या जे रिनल व्हेन, रिनल आर्टरी ह्या कुठे आहेत? ह्या कुठे इंटर करतात? किडनीच्या कोणत्या भागामध्ये इंटर करतात? तर हायलम मध्ये इंटर करतात. लक्षात आलं का तुमच्या? तशा त्यांना रिनल व्हेन असो, रिनल आर्टरी असो, या हायलम मधून आतमध्ये जातात, हायलम मधून बाहेर येतात. त्याचबरोबर हा जो हायलम नावाचा एरिया आहे, इथूनच किडनी मधून नर्व्स गेलेले आहेत. नर्व्स माहिती आहे ना आपल्याला, चेतापेशी मराठीत त्याला म्हणतात. म्हणजे ब्रेन पर्यंत ज्या कम्युनिकेशनसाठी ज्या सेल्स आहेत त्या नर्व्स पण कुठून गेलेल्या आहेत? या हायलम मधूनच गेलेल्या आहेत. त्या हायलम मधूनच नर्व्स सुद्धा आतमध्ये गेलेल्या आहेत. ठीक आहे. ब्लड व्हेसल्स तर बघितले आपण, हे सगळ्या ब्लड व्हेसल्स आहेत. ह्या सगळ्या ब्लड व्हेसल्स आहेत. हे ब्लड व्हेसल्स असो, नर्व्स असो, हे सगळं या नॉच लाईक जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण हायलम म्हटलं, या हायलम मधूनच आतमध्ये जात असते. तर हे आणखीन आपण याचं स्ट्रक्चर बघितलं आपण किडनीबद्दल. ठीक आहे. आता बघा, ही जी आपली किडनी आहे, या किडनीवर एकावर एक असे 3 लेयर्स आहेत. किती लेयर आहे आपल्या किडनीवर? एकावर एक 3 कनेक्टिव्ह टिश्यूच्या लेयर आहेत. किडनीला प्रोटेक्शन करायला एकावर एक 3 लेयर आहेत किडनीवर. त्या 3 लेयर कोणत्या आहे किडनीवरच्या? तर ही जी डायग्राम तुमच्या समोर येईल, ह्या डायग्राम मध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित बघा. नंतर मी तुम्हाला समजून तर सांगतो ज्याच्याबद्दल, पण तुम्ही बघा ही जी डायग्राम आहे आलेली, त्या डायग्राम मध्ये बघा की किडनीच्या एकावर एक 3 लेयर कोणत्या कोणत्या आहे. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल सगळ्यात आउटर जी लेयर आहे किडनीवरची कनेक्टिव्ह टिश्यूची, त्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या लेयरला म्हटलं रिनल फॅसिया. काय म्हटलेलं आहे त्याला? रिनल फॅसिया असं म्हणतात. लक्षात ठेवा, सगळ्यात वरची लेयर तुम्हाला दिसेल त्या डायग्राम मध्ये, त्याला म्हटलेलं आहे रिनल फॅसिया. त्यानंतर या रिनल फॅसियाच्या खाली आणखीन एक फॅटी टिश्यूची लेयर आहे. त्या फॅटी टिश्यूच्या लेयरला, म्हणजे खाली फॅट आहे त्या फॅटी टिश्यूच्या लेयरला त्याला ॲडिपोज कॅप्सूल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दुसरी लेयर कोणती आहे? ॲडिपोज कॅप्सूल. तुम्हाला दिसेल या डायग्राम मध्ये सगळ्यात वरची लेयर आहे रिनल फॅसिया. त्या रिनल फॅसियाच्या खाली ॲडिपोज कॅप्सूल, आणि सगळ्यात आतमध्ये जी लेयर आहे किडनीची, त्या लेयरला म्हटलं जातं रिनल कॅप्सूल. तर अशा तऱ्हेने ह्या किडनीवरती एकावर एक अशा 3 लेयर आहेत आपल्या. लक्षात आलं का तुमच्या? एकावर एक अशा किडनीवरती 3 लेयर आहेत. या डायग्राम मधून तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. बघा, परत मी एकदा असं तुम्हाला काढून देतो. फॉर एक्झाम्पल, ही जी आहे आपली, ही आहे किडनी. ठीक आहे, ही आहे किडनी, आणि या किडनीची ही आहे फर्स्ट लेयर समजून चला. त्यानंतर आहे, आपण कन्सिडर करू याला, ही आहे सेकंड लेयर किडनीची, आणि याच्यावरती आणखीन एक किडनीला लेयर आहे, ती म्हणजे थर्ड लेयर. आता अशा तऱ्हेने किडनीच्या 3 लेयर आहेत. एकावर एक किडनीवर किती लेयर आहेत? 3 लेयर आहे. तर सगळ्यात आउटर लेयरला काय म्हटलेलं आहे? आउटर लेयरला म्हटलं रिनल फॅसिया. सगळ्यात बाहेरची लेयर आहे ही रिनल फॅसिया. ही रिनल फॅसिया जी आहे, ही कनेक्टिव्ह टिश्यूची लेयर आहे. ही काय करते? या किडनीला प्रोटेक्शन करायचं काम करते. त्याचबरोबर या किडनीला, ही जी आपली ॲब्डॉमिनल वॉल आहे ना, या ॲब्डॉमिनल वॉल सोबत अँकरेजचं काम करते. म्हणजे या किडनीला इथं जोडून ठेवते. हे आपली ॲब्डॉमिनल जी वॉल आहे ना, या ॲब्डॉमिनल वॉलला आपल्या ह्या किडन्या काय जुळलेल्या आहेत, अशा अँकर झालेल्या आहेत. तर हे अँकरेजचं काम कोण करते? या किडन्यांना आपल्या बॉडी वॉलशी कोण जोडते? तर रिनल फॅसिया नावाचा ही जी लेयर आहे, ही या आपल्या किडनीला जोडून ठेवते इथे. लक्षात आलं? त्यानंतर या रिनल फॅसियाच्या खाली आणखीन काही टिश्यू आहेत. फॅटी टिश्यूची एक लेयर आहे. ठीक आहे, ही आहे मधात फॅटी टिश्यूची लेयर. आता या फॅटी टिश्यूच्या लेयरला काय म्हणतात? या फॅटी टिश्यूच्या लेयरला म्हणतात ॲडिपोज कॅप्सूल. याला ॲडिपोज कॅप्सूल असं म्हटलं जातं.
ही सेकंड लेअर आहे किडनीची. सगळ्यात फर्स्ट लेअर आहे रिनल फॅसिया, दुसरी आहे ॲडिपोज किंवा इथे फॅट आहे किडनीचे, ही जी फॅटची लेअर आहे म्हणून याला ॲडिपोज कॅप्सूल असं म्हटलं जातं. आता ही ॲडिपोज कॅप्सूल नावाची ही जी लेअर आहे ही काय करते तर याला इंजुरीपासून किंवा जे शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करते. किडनीला शॉक म्हणजे धक्के लागू देत नाही किडनीला, तर किडनीचं शॉक ॲब्झॉर्ब करून घेते. किडनीला धक्क्यांपासून संरक्षण द्यायचं काम जे आहे हे ॲडिपोज कॅप्सूल करते. आणि सगळ्यात आतली जी आपल्या किडनीची लेअर आहे म्हणजे थर्ड लेअरची लेअर त्याला काय म्हटलं जातं रिनल कॅप्सूल म्हणतात. त्याला काय म्हणतात त्याला रिनल कॅप्सूल. हे रिनल कॅप्सूल जे आहे आपल्या किडनीचं प्रोटेक्शन करायचं काम करते. किडनीला इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही रिनल कॅप्सूल मदत करत असते. तर आपल्या किडनीला प्रोटेक्शन द्यायचं काम करते. किडनीचा इन्फेक्शन पासून वाचवण्याचं काम हे रिनल कॅप्सूल नावाची लेअर करत असते. ही सगळ्यात आतली लेअर आहे रिनल कॅप्सूल. आणि ही रिनल कॅप्सूल जी आहे ही रिनल कॅप्सूल लेअर आपल्या याच्यावरती सुद्धा आहे. हे जे युरेटर असतात ना दोन, ह्या लघवीच्या ज्या नळ्या आहे आपल्या, या लघवीच्या नळ्यांवर सुद्धा ही रिनल कॅप्सूल नावाची लेअर आलेली आहे. इथे सुद्धा आलेली आहे म्हणजे किडनीच्या आत आहेच, या युरेटरवर सुद्धा ही रिनल कॅप्सूल नावाची लेअर आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्या या किडनीवर एकावर एक अशा 3 लेयर्स आहेत. किडनी 3 लेअर पासून बनलेली आहे. सगळ्यात वरच्या लेअरला काय म्हटलं जातं, सगळ्यात वरच्या लेअरला रिनल फॅशिया म्हटलं जातं. त्याच्या आतमधल्या लेअरला जी फॅट पासून लेअर बनलेली आहे त्या फॅट पासून बनलेल्या लेअरला ॲडिपोज कॅप्सूल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात आतली जी लेअर आहे किडनीची त्याला म्हटलं जातं रिनल कॅप्सूल. अशा तऱ्हेनं किडनीवर एकावर एक 3 लेअर आहेत. तर हे तर आपण आतापर्यंत किडनीचं एक्सटर्नल सगळं स्ट्रक्चर समजून घेतलं. आता किडनीचं इंटरनल जे स्ट्रक्चर आहे सध्या आपण डिस्कस करणार नाही. त्याच्या अगोदर किडनीचं हे जे युरेटर आपल्या जे एक्सक्रिटरी सिस्टमचं जे राहिलेले जे पार्ट आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू. नंतर आपण या किडनीच्या आतमध्ये काय काय आहे ते समजून घेऊ. म्हणजे किडनीचं इंटरनल स्ट्रक्चर आपण नंतर समजून घेऊ. त्याच्या अगोदर हे युरेटर किंवा हे जे युरिनरी ब्लॅडर आपली लघवीची थैली याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर बघा युरेटर बद्दल आता आपण समजू. किडनी तर आपण कंप्लीट केलं. आता किडनीच्या नंतर ज्या 2 ट्यूब आहेत त्या ट्यूब कशा आहेत, किती सेंटीमीटर वगैरे लेंथ वगैरे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊ एकदा.